हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मायसेल्फ दिनेश. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 मधला नेक्स्ट टॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एनर्जी प्रोडक्शन हा पाहणार आहोत. परंतु त्याआधी एक रिक्वेस्ट, जर तुम्ही या चॅनलला फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल, हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सो दॅट या चॅनलवरती येणाऱ्या पुढील अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आणि व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा. तर चला मग सुरू करूया. तर आता आपला टॉपिक जो आहे तो आहे एनर्जी प्रोडक्शन. ओके, परंतु त्याआधी आपण इथे तुम्हाला जो क्वेश्चन दिला आहे, कॅन यू रिकॉल व्हॉट इज रेस्पिरेशन अँड हाऊ डज इट ऑकर, तो घेऊया. तर आता रेस्पिरेशन म्हणजे काय, तर जे बघा आपण ज्याला मराठीत म्हणतो श्वसन किंवा श्वासोच्छवास, म्हणजेच काय तर श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे, त्याला सिम्पली आपण म्हणू शकतो की रेस्पिरेशन. परंतु सायंटिफिकली जर बोलायचं झालं तर रेस्पिरेशन म्हणजे इनटेक ऑफ ऑक्सिजन अँड रिलीज ऑफ कार्बन डायऑक्साईड. म्हणजे आपण जी हवा आत घेतो त्यातून काय नेमकं आपण आत घेतो, म्हणजे हवा तर पूर्ण आत येते, परंतु आपल्या बॉडीला कशाची गरज असते तर ऑक्सिजनची. ठीक आहे, म्हणजे रेस्पिरेशन जे आहे त्याला तुम्ही मोर सायंटिफिकली म्हणू शकता की इनटेक ऑफ ऑक्सिजन अँड रिलीज ऑफ कार्बन डायऑक्साईड. म्हणजे ऑक्सिजन आत घेणे शरीराच्या आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे म्हणजे रेस्पिरेशन. ओके, मग आता नेक्स्ट तुम्हाला विचारलं आहे की हाऊ डज इट ऑकर, ते कशा पद्धतीने होतं. ओके, तर आता रेस्पिरेशन कसं होतं हे समजून घेण्याआधी इथे एक डायग्राम दिली आहे, ती आधी समजून घ्या आणि त्यानंतर आपण बघू की रेस्पिरेशन हे कसं होतं आणि त्याचे दोन टाईप्ससुद्धा आपल्याला बघायचे आहे. म्हणजे टाईप्स इन द सेन्स कुठल्या लेवलवर होतं ते बघायचं आहे, पण हे डायग्राम आधी समजून घ्या. तर बघा इथे तुम्हाला लेबलिंग करायचे आहे, मी ऑलरेडी लिहिलेले आहे, सो तुम्हाला पटकन होणार ते समजणार. तर बघा पहिला जो आहे, हा जो पार्ट आहे याला म्हणतात नासल कॅव्हिटी. म्हणजे जे आपल्या नॉस्ट्रिल्स असतात त्याला नाकपुड्या आपण म्हणतो, ज्यातून हवा जी आहे ती आपल्या बॉडीच्या आतमध्ये घेतली जाते, तर ती कॅव्हिटी असते, ती म्हणजे नासल कॅव्हिटी म्हणतात त्याला. त्यानंतर हे आहे आपलं माउथ, त्याच्या खालचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात फॅरिंग्स. ओके, इथे आहे तो फॅरिंग्स. आणि त्याच्या खालचा पार्ट आहे लॅरिंग्स, त्याला म्हणतात लॅरिंग्स, जो की त्याच्या खाली आहे फॅरिंग्सच्या. ओके, आणि त्यानंतर हा जो ट्यूब आहे तो खाली येतो आणि इथे तो, याला म्हणतात ट्रकिया. याला लेबलिंग नाही आहे तुमच्या पुस्तकात, परंतु याला म्हणतात ट्रकिया. ह्या ज्या तुम्हाला अशा फोल्डिंग्स दिसत आहे त्याला म्हणतात ट्रकिया. आणि हा जो ट्रकिया आहे हा नंतर प्रत्येक लंग्समध्ये जातो. हा एक लंग आहे आणि हा एक लंग आहे. ठीक आहे, दोन्ही साईडचे. तर हा आहे मग लंग्स, याला मी लेबलिंग दिलं आहे बघा, लंग्स. ओके, आणि ह्या जो ट्रकिया जो इथे लंग्समध्ये आला आहे तो नंतर इथे डिवाईड होतो खूप साऱ्या ब्रांचेसमध्ये. अशा खूप साऱ्या याच्या ब्रांचेसमध्ये तो डिवाईड होतो आणि त्या प्रत्येक ब्रांचेसला, एका ब्रांचला म्हणतात ब्रॉन्कस. ओके, त्याला म्हणतात ब्रॉन्कस. आणि त्या पूर्ण नेटवर्कला ब्रॉन्कसच्या त्याला म्हणतात ब्रॉन्काय. ओके, आणि इथे जो त्याच्या इथे तुम्हाला बघा एक पडद्यासारखा एक भाग दिसतोय त्याला म्हणतात डायफ्रॅगम. ओके, DIAPHRAGM, डायफ्रॅगम, जो की हवेनुसार खालीवर होत असतो आणि त्यानुसार आपली छाती जी आहे हवा आत घेतली की फुगते आणि हवा सोडली बाहेर सोडली की ती कमी होते. तर हे कशामुळे होतं तर डायफ्रॅगमच्या मूवमेंटमुळे. ओके, मग आता बघा हा जो ब्रॉन्कस आहे तो पुन्हा फर्दर असा डिवाईड होत जातो आणि याच्यापासून असं बघा फर्दर हा डिवाईड होऊन त्याला सगळ्यात शेवटी जो आहे त्याच्या टोकाला असे बबल्ससारखे छोटे छोटे स्ट्रक्चर्स असतात आणि त्याला म्हणतात अल्विओलाय. ओके, तर हे जे बबलसारखे जे स्ट्रक्चर आहे ना, आता बघा हे जे नेटवर्क तुम्हाला दिसतंय तेच आहे नेमकं तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीमचं एक नेटवर्क. म्हणजे इथून जेव्हा तुम्ही हवा जी आतमध्ये घ्याल ती नासल कॅव्हिटीमधून आधी फॅरिंग्समध्ये, नंतर लॅरिंग्समध्ये, नंतर ट्रकियामध्ये आणि तिथून नंतर या ब्रॉन्कसमध्ये येणार आणि या ब्रॉन्कसमधून ते फायनली या छोट्या छोट्या बबल लाईक स्ट्रक्चरमध्ये येणार, ज्याला आपण अल्विओलाय म्हणतो. ठीक आहे, आता हे जे अल्विओलाय आहे ते सराउंडिंग असतात कशांनी तर जे ब्लड वेसल्स आहेत, खूप आपल्या बॉडीमध्ये खूप छोट्या छोट्या ब्लड वेसल्स असतात. तर या ब्लड वेसल्सचं एक नेटवर्क ह्या अल्विओलायच्या भोवती गुंडाळलेलं असतं किंवा पसरलेलं असतं. ओके, आणि जो कुठली किंवा जी हवा आपण मग आतमध्ये घेतो त्यातला जो ऑक्सिजन आहे तो मग इथे ह्या ब्लड कॅपिलरीजमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि त्या ब्लड कॅपिलरीज ज्या आहे
ज्या ब्लड वेसल्स आहेत त्या मग सेल्सकडून कार्बन डायऑक्साईड घेऊन येतात, जो की आपल्या एनर्जी प्रोडक्शनमधून निर्माण होतो. कसा तर ते आपण पुढे पाहणारच आहोत. तर तो कार्बन डायऑक्साईड ह्या ब्लड कॅपिलरीज घेऊन येतात आणि त्या कार्बन डायऑक्साईड अल्व्हिओलाय सेल्सला देतात आणि ह्या अल्व्हिओलाय सेल्स स्वतःकडला जो ऑक्सिजन आहे तो त्या ब्लड वेसल्सना देतो. ओके, आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये एक्सचेंज होतं. कशाचं तर ऑक्सिजन आणि CO2. ठीक आहे, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं. तर ही जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात बेसिकली रेस्पिरेशन. तर बघा, आधीची जी आपली डेफिनेशन होती रेस्पिरेशनची ती होती इनटेक ऑफ O2 अँड रिलीज ऑफ CO2. आता ती झाली आहे की एक्सचेंज ऑफ O2 अँड CO2. ओके, इथे काय होतं आहे, एक्सचेंज होतं आहे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. ओके, आणि हे होतं आहे एका प्रोसेसद्वारे ज्याला म्हणतात डिफ्युजन. ठीक आहे, तर असंच एक्सचेंज जे आहे ते आणखी आपल्या सेल्युलर लेवलला सुद्धा होतं बॉडीच्या. म्हणजे कुठे तर जिथे आपली एनर्जी प्रोड्यूस होते त्या सेल्युलर लेवलला, म्हणजे सेलमध्ये. ओके, तर तिथे सुद्धा जे कुठलं अन्नपदार्थ आपण खातो त्याचं ॲक्च्युली ऑक्सिडेशन होतं. ठीक आहे, आणि त्याच्यापासून सुद्धा ऑक्सिजन म्हणजे तो तिथे गेन केला जातो आणि CO2 बाहेर पडतो. त्यालासुद्धा रेस्पिरेशन म्हणतात. म्हणजे बघा, कन्फ्यूज होण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात घ्या की रेस्पिरेशन म्हणजे नेमकं काय तर इनटेक ऑफ ऑक्सिजन अँड रिलीज ऑफ CO2. बरोबर, म्हणजेच काय तर ऑक्सिजन तिथे यूज केला जाणार आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जाणार, म्हणजे सिम्पली रेस्पिरेशन. ठीक आहे, आता हे रेस्पिरेशन कुठे होतं आणि कुठल्या लेवलला होतं, सेकंड क्वेश्चन. त्याचा आन्सर बघा की आपल्या बॉडीमध्ये जे रेस्पिरेशन होतं ते ॲक्च्युली 2 लेवलला होतं. लेवलला याच्यासाठी म्हणतात कारण ते वेगवेगळ्या ठिकाणी होतं. म्हणजे जसं की एक होतं ते म्हणजे बॉडी लेवलला, जे की आत्ता आपण बघितलं कुठे तर अल्व्हिओलाय सेल्समध्ये. तर इथे बघाल, इथे ऑक्सिजन एक्सचेंज होत होता CO2 बरोबर, म्हणजे ऑक्सिजन आतमध्ये घेतला जात होता. ओके, म्हणजे आता तो ब्लड कॅपिलरीजकडे जाणार आणि ब्लडमधून तो पुढे सेल्सकडे जाणार. तर सेलकडून आलेला CO2 आता बाहेर पडणार ह्याच पाथवेनी पुन्हा परत. ठीक आहे, तर आता हे जे रेस्पिरेशन होतं हे कुठे होतं आहे तर बॉडी लेवलला. बरोबर, तर हे जे रेस्पिरेशन आहे यात काय होतं आहे नेमकं एक्सचेंज ऑफ O2 अँड CO2. कशाद्वारे होत आहे तर ती प्रोसेस म्हणतात, त्याला म्हणतात डिफ्युजन. तर कशा पद्धतीने मग कशामुळे होतं आहे रेस्पिरेशन तर डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय तर सिम्पली एक्सचेंज ऑफ गॅसेस. हे ॲक्च्युली एक केमिकल प्रोसेस आहे डिफ्युजन, ज्यात काय होतं की गॅसेस जे आहे त्या एक्सचेंज होतात एकमेकांच्या जागी. तर त्या प्रोसेसला डिफ्युजन म्हणतात आणि इथे सुद्धा याच प्रोसेसद्वारे एक्सचेंज होतं O2 आणि CO2चं. तर आता एक रेस्पिरेशन बॉडी लेवलला होतं हे तुम्हाला कळलं. तसंच नेक्स्ट एक रेस्पिरेशन होतं ते होतं सेल्युलर लेवलला. आता सेल्युलर लेवलला म्हणजे कुठे तर जिथे आपल्या सेलमध्ये, म्हणजे आपल्या बॉडी ही सेल्सनी बनलेली आहे बरोबर, तर प्रत्येक सेलमध्ये रेस्पिरेशन होत असतं. कुठे तर मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. कसं तर ते आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. तर तिथे नेमकं काय होतं की जे कुठले फूडस्टफ किंवा अन्नपदार्थ आपण खातो त्यांचं ब्रेकडाऊन होऊन जे कार्बोहायड्रेट्स आहेत त्यांचं ऑक्सिडेशन होतं. ओके, आता ऑक्सिडेशन तुम्हाला माहिती आहे कशाच्या प्रेझेन्समध्ये होतं, ऑक्सिजनच्या, ज्यात ऑक्सिजन गेन केला जातो. बरोबर, मग इथे सुद्धा ऑक्सिजन गेन केला जातो आणि त्याच्यामुळे ऑक्सिडेशन होतं आणि त्यातली एनर्जी बाहेर पडते. ओके, प्लस त्याच्यातून CO2 सुद्धा बाहेर पडतो. म्हणजेच आता झालं काय बघा तर ऑक्सिजन घेतला गेला आणि CO2 बाहेर टाकला गेला. ओके, सो दॅट इज अगेन नथिंग बट द रेस्पिरेशन. ठीक आहे, तर हे होतं सेल्युलर लेवलला, म्हणून त्याला म्हणतात सेल्युलर रेस्पिरेशन. आणि इथे फूडस्टफ ऑक्सिडाईज होतात, प्रोसेस आहे ती ऑक्सिडेशन. ठीक आहे, तर आता रेस्पिरेशन म्हणजे काय आणि ते कुठे होतं आणि कसं होतं आय थिंक हे तुम्हाला आता कळलं आहे. ओके, तर नेक्स्ट आहे बघा यात, कॅन यू टेल हाऊ मेनी ॲटम्स ऑफ CH and O, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, आर रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. तर आता ग्लुकोज काय आहे तर ग्लुकोज हा ॲक्च्युली एक केमिकल कंपाऊंड आहे जो की आपल्या बॉडीमध्ये आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातून येत असतो
आणि तो बनवला किंवा त्या अन्नपदार्थामध्ये ॲक्च्युली प्रेझेंट असतो ती आपली बॉडी ॲक्च्युली ॲब्झॉर्ब करते त्यातून. तर हा कशासाठी ॲब्झॉर्ब करतात, तर ॲक्च्युली हा आहे एक एनर्जी मॉलिक्यूल, त्यातून आपल्या बॉडीला एनर्जी भेटते. ठीक आहे, त्याला म्हणतात ग्लुकोज. जसं की तुम्ही पाहिलं असेल, एखाद्याला अशक्त वगैरे वाटत असेल तर त्याला ग्लुकोजची बॉटल ORS वगैरे दिलं जातं. दॅट इज नथिंग बट द ग्लुकोज. तर हा आहे मग ग्लुकोजचा मॉलिक्यूल, आणि यात कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन किती असतात ते विचारलं आहे. तर हे बघा, त्याचा फॉर्म्युला आहे, केमिकल फॉर्म्युला C6H12O6. त्याचं स्ट्रक्चर जर ड्रॉ कराल तुम्ही तर ते येतं अशा पद्धतीने. ओके, तर इथे बघा, कार्बनचे जे मॉलिक्यूल ॲटम्स आहेत ते आहे 6. ओके, हा इथे बघा 1 2 3 4 5 6. ठीक आहे, तर कार्बनचे ॲटम्स आहेत मग इथे 6, हायड्रोजनचे आहेत 12, तुम्ही इथे मोजू शकता, आणि ऑक्सिजन आहे अगेन 6. 1 2 3 4 5 6. ठीक आहे, सो पहिला क्वेश्चन मग, हाऊ मेनी ॲटम्स, तर कार्बनचे आहेत टोटल आपल्याकडे 6 ॲटम्स, हायड्रोजन आहे 12 आणि ऑक्सिजन आहे 6. C6H12O6. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला आहे मग ग्लुकोजचा. ठीक आहे, विच टाईप ऑफ केमिकल बॉन्ड्स आर प्रेझेंट बिटवीन ऑल दीज ॲटम्स. ह्या सर्व ॲटम्समध्ये कुठल्या प्रकारचे केमिकल बॉन्ड्स असतात, तर त्यांच्यामध्ये असतात कोवॅलंट बॉन्ड्स. आता हे कोवॅलंट बॉन्ड जे आहे त्यांना बनण्यासाठी आणि त्यांना तोडण्यासाठी सुद्धा एनर्जीची गरज असते, म्हणजे एनर्जी लागते. ठीक आहे, तर आता याचा काय उपयोग आहे तर ते आपल्याला पुढे कळणार तुम्हाला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन टर्म्स ऑफ केमिस्ट्री व्हॉट हॅपन्स ॲक्च्युली व्हेन अ मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज्ड. तर केमिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून जेव्हा एखादा मॉलिक्यूल ऑक्सिडेशन होतं किंवा त्याचा ऑक्सिडाइज होतो तेव्हा नेमकं काय होतं, तर आपण ऑक्सिडेशन रिडक्शन हे आधी पाहिलेलं आहे पार्ट 1मध्ये. तर ऑक्सिडेशन म्हणजेच काय, तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजेच काय, तर इन्क्रीज होणार ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, बरोबर. म्हणजेच नेमकं काय होतं, तर एखाद्या मॉलिक्यूल जर ऑक्सिडाइज होत असेल तर त्याची एनर्जी जी आहे ती डिक्रीज होते. आता का डिक्रीज होते, लॉजिकल आहे बघा. ऑक्सिडेशनमध्ये काय होतं, तर इलेक्ट्रॉन्स लॉस होतात, आणि एखाद्या ॲटममध्ये किंवा एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जी एनर्जी असते बेसिकली ती असते इलेक्ट्रॉन्समध्ये स्टोअर केली गेली असते. कारण इलेक्ट्रॉन्समुळेच ॲक्च्युली हे बॉन्ड्ससुद्धा बनले असतात, बरोबर, इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीमुळे. त्यामुळे इलेक्ट्रॉनमध्ये ती एनर्जी स्टोअर केली असते, आणि जर इलेक्ट्रॉन्स लॉस होत असतील, इलेक्ट्रॉन्स जर त्या ॲटमपासून दूर जात असतील तर ऑब्व्हियसली त्यातली एनर्जीसुद्धा दूर जाणार. त्यामुळे त्या मॉलिक्यूलमधली किंवा ॲटमची एनर्जी डिक्रीज होणार. ओके, मग इथे बघा, इथे काय होतं, सेल्युलर लेवलला रेस्पिरेशन होतं, त्यात काय होतं, तर ऑक्सिडेशन होतं. म्हणजेच काय, तर जे फूड स्टफ आपण खाल्ले आहे, जे कार्बोहायड्रेट्स आता आपल्याला भेटणार, त्यांचं ऑक्सिडेशन होणार, आणि त्यांच्यातली जी एनर्जी आहे ती डिक्रीज होणार, आणि ती एनर्जी मग आपल्या बॉडीला भेटणार, आणि ती एनर्जी आपण यूज करतो मग आपल्या जे डेली ॲक्टिव्हिटीज आहे त्या यूज करण्यासाठी. ओके, तर मग आता आपण पाहूया सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे नेमकं काय आहे. कारण आता तुम्ही बघितलं आहे की सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये काय होतं, तर ऑक्सिडेशन होतं, आणि ऑक्सिडेशनमध्ये काय होतं, तर एखादा मॉलिक्यूल किंवा ॲटम असेल तर त्याची एनर्जी डिक्रीज होते, आणि ती एनर्जी नंतर बॉडी आपली यूज करते. ठीक आहे, आणि आपला जो टॉपिक आहे तो सुद्धा होता लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. तर एनर्जी प्रोड्यूस कुठून होते, मग सेल्युलर रेस्पिरेशनमधून. कुठल्या प्रोसेसद्वारे, तर ऑक्सिडेशन या प्रोसेसद्वारे. ओके, तर आता बघा की आपण जे काही फूड स्टफ खातो त्यातून आपल्याला एनर्जी जी भेटते त्याचा मेन सोर्स आहे मग कार्बोहायड्रेट्स. ओके, तर जे कुठले फूड स्टफ आपण खातो त्यातून आपल्याला जे भेटतं ते आहे कार्बोहायड्रेट, जे की आपण ॲज अ एनर्जी यूज करतो. तर हा जो कार्बोहायड्रेट आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि त्यातून एनर्जी भेटते. परंतु ही जी एनर्जी आहे जी आपल्याला भेटते ती आपली बॉडी स्टोअर करून ठेवते ATP या फॉर्ममध्ये. आता ATP काय आहे, तर ATPचा अर्थ आहे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. म्हणजे यात 3 फॉस्फेटचे ग्रुप्स असतात जे की बॉन्ड्सनी जोडलेले असतात, त्यामुळे याला म्हणतात ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. आणि या मॉलिक्यूलच्या फॉर्ममध्ये त्या कार्बोहायड्रेटपासून जी एनर्जी रिलीज झाली ती स्टोअर करून ठेवते आपली बॉडी. ठीक आहे, तर आता यातला जो मोस्टली यूज कार्बोहायड्रेट आहे तो आहे मग ग्लुकोज. ठीक आहे, कारण आपली बॉडी जो कार्बोहायड्रेट ह्यापासून
ॲब्झॉर्ब करते तो मेनली असतो ग्लुकोज, आणि ह्याच ग्लुकोजचं नंतर ऑक्सिडेशन होऊन त्यातून ATP मॉलिक्यूल तयार होतात. ठीक आहे, आणि हे सर्व होतं सेल्युलर रेस्पिरेशन या प्रोसेसद्वारे. ठीक आहे, तर आता मग एनर्जी प्रोड्यूस होणार कशामुळे, तर सेल्युलर रेस्पिरेशनमुळे. आता हे जे सेल्युलर रेस्पिरेशन आहे ते असतं 2 टाईपचं. पहिलं म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन, जे की ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होतं. ठीक आहे, एरोबिक रेस्पिरेशन. आणि सेकंड आहे ॲनएरोबिक रेस्पिरेशन. ठीक आहे, तर एरोबिक विच टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ O2 और ऑक्सिजन अँड विच टेक्स प्लेस इन अब्सेन्स ऑफ O2. ठीक आहे, तर आता ह्युमन्समध्ये किंवा इतर जे ऑर्गॅनिझम्स आहेत, जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांच्यामध्ये जवळपास सर्व ऑर्गॅनिझममध्ये एरोबिक रेस्पिरेशन होतं ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये. तर जे स्मॉल ऑर्गॅनिझम्स आहेत, काही युनिसेल्युलर किंवा खूप स्मॉल त्यांच्यासारखे, तर त्यांच्यामध्ये होतं अनएरोबिक, म्हणजे विदाऊट ऑक्सिजनसुद्धा ते त्यांच्यामध्ये एनर्जी प्रोड्यूस करू शकतात. ठीक आहे, तर आता आपण बघणार आहोत एरोबिक रेस्पिरेशन, जे की आपल्यामध्ये आणि खूप साऱ्या प्राण्यांमध्ये सुद्धा होतं ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये, आणि ज्यातून आपली एनर्जी प्रोड्यूस होते. ठीक आहे, तर आता आपण बघूया एरोबिक रेस्पिरेशन, ज्यात जो ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, जो की एक कार्बोहायड्रेट आहे, ओके, जो आपण खाल्लेला फूड स्टफमधून आपल्याला मिळाला आहे, त्याचं आता ऑक्सिडेशन होणार आणि आपल्याला एनर्जी मिळणार. ठीक आहे, तर एरोबिक रेस्पिरेशन जे आहे ते होतं ॲक्च्युली 3 स्टेप्समध्ये. ठीक आहे, कुठले आहे त्या आपण त्या डिस्कस करणारच आहोत. तर 3 स्टेप्समध्ये ते होतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या की हे 3 ज्या स्टेप्स आहेत, पहिली आहे ग्लायकोलिसिस, सेकंड आहे ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल, आणि थर्ड आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सायकल. तर ह्या ज्या प्रोसेसेस आहेत ह्या ॲक्च्युली आपण इन द सेन्स सायंटिस्टनी किंवा ह्युमन्सनी ॲक्च्युली ह्या डिवाईड केल्या गेल्या आहे. कशाला, तर आपल्याला समजावं म्हणून. परंतु ॲक्च्युली जर तुम्ही सेल्युलर लेवलला बघाल सेलमध्ये, तर ह्या प्रोसेस कंटिन्यू होत असतात. म्हणजे कुठे त्यांच्यात गॅप वगैरे नसते किंवा काही त्या थांबत नाही किंवा असं काहीही नसतं. त्या कंटिन्युअसली आणि खूप फास्ट होतात. परंतु आपल्याला समजावं म्हणून आपल्या सिलेबसमध्ये ते ॲक्च्युली डिवाईड केल्या गेल्या आहे 3 पार्टमध्ये, सो दॅट आपल्याला स्टडी करण्यासाठी ते सोपी जावं म्हणून. परंतु ह्या कंटिन्युअसली आणि फास्ट होत असतात. ठीक आहे, तर आता हे जे एरोबिक रेस्पिरेशन होतं ते होतं सेल्युलर लेवलला. ठीक आहे, तर मी हे काढलं आहे. आता एक सेल आहे समजा, हा एक ह्युमन बॉडीमधला सेल. इथे न्यूक्लियस आहे आणि इथे एक इम्पॉर्टंट कंपोनंट आहे, तो म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, तर आता आपण आलो सेलमध्ये, आणि या सेलमध्ये आता एका ब्लड कॅपिलरीमधून आला आहे ग्लुकोज मॉलिक्यूल. ठीक आहे, तर एखादी ब्लड कॅपिलरी ज्या सेलच्या अवतीभोवती आहे ती घेऊन आली आहे या सेलकडे ग्लुकोज मॉलिक्यूल. आता हा ग्लुकोज मॉलिक्यूल याचा ऑक्सिडेशन होणार. तर हा सर्वात पहिलं येतो सायटोप्लाझममध्ये. हा सर्व जो भाग आहे त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो, बरोबर. तर हा सायटोप्लाझममध्ये जेव्हा येतो तेव्हा जी प्रोसेस होते तिला म्हणतात ग्लायकोलायसिस. आता ह्या प्रोसेसचं नावच आहे बघा, ग्लायकोलायसिस. 2 शब्द आहे बघा, एक आहे ग्लायको, दुसरा लायसिस. ग्लायको मीन्स सिम्पली ग्लुकोज, आणि लायसिस याचा अर्थ होतो ब्रेक करणे किंवा तोडणे. म्हणजे या प्रोसेसचं सिम्पली तुम्ही नाव असं सांगू शकता की ग्लायकोलिसिस म्हणजे ग्लुकोजला ब्रेक करणे किंवा त्याला तोडणे. म्हणजे हा जो ग्लुकोज मॉलिक्यूल आला त्याला इथे तोडलं जातं. म्हणजेच कशाने, तर त्याचं ऑक्सिडेशन होतं तिथे. ओके, तर याला म्हणतात ग्लायकोलिसिस, जी की होते सायटोप्लाझममध्ये. हा आला आणि इथे सायटोप्लाझममध्ये त्याचं ग्लायकोलिसिस होणार, म्हणजे ब्रेकिंग होणार. कशाने, तर ऑक्सिडेशन होणार त्याचं. आणि यातून काय भेटतं आपल्याला, जर ग्लुकोज मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन झालं तर आपल्याला भेटतात 2 पायरुविक ॲसिडचे मॉलिक्यूल्स, 2 ATP मॉलिक्यूल्स भेटतात, जे की एनर्जी आहे, बरोबर. आणि 2 NADH2 आणि 2 वॉटर मॉलिक्यूल्स भेटतात. आता हे NADH2 काय आहे, तर NADH2चा अर्थ आहे निकोटिनॅमाइड. मी ते लिहितोय बघा, निकोटिनॅमाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. N फॉर निकोटिनॅमाइड, A फॉर ॲडेनिन आणि डाय न्यूक्लियोटाइड. ठीक आहे, तर हा बेसिकली काय आहे, तर ही एक एन्झाईम आहे जी की आपल्या सेलमध्ये फॉर्म होते जेव्हा आपल्या सेलमध्ये सेल्युलर रेस्पिरेशन होतं तेव्हा. ठीक आहे, तर मग आता ग्लायकोलिसिसमध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन ऑक्सिडेशन होऊन आपल्याला 2 पायरुविक ॲसिड भेटले आहे.
बरोबर. आता हे जे पायरुविक ॲसिड आहे ते त्यांचं पुन्हा इथे फर्दर ब्रेकडाऊन होतं आणि त्यांच्यापासून आपल्याला भेटतात ॲसिटिल कोएन्झाईम ए, 2 अगेन NADH2चे मॉलिक्यूल आणि 2 कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्यूल. म्हणजे बघा, एका ग्लुकोजपासून तुम्हाला 2 पायरुविक ॲसिड भेटले आणि अगेन त्या एका पायरुविक ॲसिडपासून तुम्हाला एक ॲसिटिल कोएन्झाईम ए आणि 2 NADH2 2 CO2 भेटले. तर इथे किती मॉलिक्यूल्स आहेत? मग 2 मॉलिक्यूल्स. तर 2 मॉलिक्यूल्सपासून 2 ॲसिटिल कोएन्झाईम ए फॉर्म होणार, 4 NADH2 आणि 4 कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्यूल्स. ठीक आहे. म्हणजे ग्लायकोलिसिस कुठे होतं? सिम्पली सायटोप्लाझममध्ये. काय होतं? ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं. कशाद्वारे? तर ऑक्सिडेशनद्वारे. 2 पायरुविक ॲसिडचे मॉलिक्यूल्स फॉर्म होतात. त्यातून पुढे तुम्हाला 2, मग एका मॉलिक्यूलपासून एक ॲसिटिल म्हणजे 2 पासून 2 भेटणार आणि 2 मॉलिक्यूलपासून 4 NADH2 आणि 4 CO2 इथे फॉर्म होणार. ठीक आहे. तर ही झाली सिम्पली ग्लायकोलिसिस. आता सेकंड, हा जो ग्लुकोज मॉलिक्यूल जो ब्रेक झाला आहे तो मग पुढे येतो आता मायटोकॉन्ड्रियामध्ये. सायटोप्लाझममधून मायटोकॉन्ड्रियामध्ये येतो, ज्याला म्हणतात पॉवर हाऊस ऑफ सेल. का म्हणतात? कारण इथे ॲक्च्युली तुमच्या बॉडीमध्ये ही एनर्जी आता प्रोड्यूस होणार. ओके. कारण इथे बघ, इथे तुम्हाला ATPचे जस्ट 2 मॉलिक्यूल्स भेटले. ओके. परंतु ॲक्च्युअल जे खूप सारे मॉलिक्यूल्स तुम्हाला इथे भेटणार, म्हणून याला म्हणतात पॉवर हाऊस ऑफ सेल. ठीक आहे. तर आता नेक्स्ट जी आहे मग ती आहे ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल. मग आता हा जो ॲसिटिल कोएन्झाईम ए जो सायटोप्लाझममध्ये फॉर्म झाला आहे तो आता येतो मायटोकॉन्ड्रियामध्ये. तर ही आहे मग त्याला म्हणतात ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल किंवा त्याला TCA सुद्धा म्हणतात शॉर्टमध्ये. तर ही होते मग मायटोकॉन्ड्रियामध्ये. ओके. मग हा जो ॲसिटिल कोएन्झाईम ए तो येतो मग मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि त्याचंसुद्धा तिथे फर्दर ऑक्सिडेशन होतं आणि त्यातून तुम्हाला भेटतो मग CO2, H2O म्हणजे वॉटर, NADH2 आणि FADH2. आता FADH2 काय आहे? तर अगेन हा सुद्धा एक एन्झाईम आहे. ओके. दोघेही एन्झाईम आहे, NADH2 आणि FADH2, जे की सेल्युलर रेस्पिरेशनच्या वेळी सेलमध्ये फॉर्म होतात. तर FADH2चं लाँग फॉर्मसुद्धा तसंच आहे. FADH2चं लाँग फॉर्म आहे फ्लॅविन. ओके. F फॉर फ्लॅविन आणि हे बाकी सेम ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. ओके. तर NADH2 मीन्स निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड आणि FADH2 मीन्स फ्लॅविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. ठीक आहे. दोन्हीही एन्झाईम्स आहेत ज्या की सेल्युलर रेस्पिरेशनच्या वेळी फॉर्म होतात. तर हेच सिम्पली होतं ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकलमध्ये. ओके. मायटोकॉन्ड्रियामध्ये होते आणि ॲसिटिल कोएन्झाईम एचं ऑक्सिडेशन होऊन हे सर्व प्रोडक्ट्स भेटतात. मग आता बघा, आपल्याकडे एका ग्लुकोजपासून किती ॲसिटिल कोएन्झाईम ए फॉर्म झाले होते? तर 2. कारण 2 पायरुविक ॲसिड फॉर्म झाले होते. तर एकापासून मग तुम्हाला भेटतं इथे एक CO2, एक H2O, एक NADH2, एक FADH2. तर 2पासून भेटणार ह्या प्रत्येक 2 गोष्टी. ठीक आहे. आता यातली तिसरी स्टेप आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. आता ही सुद्धा कुठे होते? तर ही होते अगेन मायटोकॉन्ड्रियामध्ये. ठीक आहे. आता यात काय होतं की आपल्याला प्रोडक्ट्स कुठले भेटले आहे? मग आता आपल्याकडे आहे NADH2 आणि FADH2 उरलेले, बरोबर, ज्या की एन्झाईम्स आहेत. तर आता ह्या ज्या एन्झाईम्स आहेत ह्यांचं फर्दर ब्रेकडाऊन होतं आणि ब्रेकडाऊन इन द सेन्स यांच्याकडे ब्रेकडाऊन नाही होत, सॉरी, ह्यात ॲक्च्युली इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होते. म्हणजे एका मॉलिक्यूलचे इलेक्ट्रॉन दुसऱ्या मॉलिक्यूलकडे ट्रान्सफर होतात. म्हणजेच त्यालाच तुम्ही ऑक्सिडेशन रिडक्शन म्हणू शकता. कारण एक मॉलिक्यूल लूज करतो तर दुसरा गेन करतो. ठीक आहे. तर इथे बेसिकली इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात. ओके. म्हणून त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात आणि त्यातून तुम्हाला ATP मॉलिक्यूल्स भेटतात. ठीक आहे. तर आता तुमच्याकडे NADH2 होते आणि FADH2 होते. तर एका NADH2 पासून तुम्हाला 3 ATPचे मॉलिक्यूल्स भेटतात. ओके. जी की एनर्जी आहे. आणि एका FADH2 पासून तुम्हाला 2 ATPचे मॉलिक्यूल्स भेटतात. प्लस ह्या सर्व प्रोसेसमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफरमध्ये तुम्हाला एक H2Oचा म्हणजे वॉटरचा मॉलिक्यूलसुद्धा भेटतो. तर हीच बेसिकली आहे मग इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. मायटोकॉन्ड्रियामध्ये होते आणि NADH2 आणि FADH2 पासून 3 ATP याच्यापासून आणि 2 ATP याच्यापासून भेटतात. ओके. म्हणजेच ओव्हरऑल तुम्ही असं म्हणू शकता की एका ग्लुकोजच्या मॉलिक्यूलपासून, जो की एक कार्बोहायड्रेट आहे, त्याचं ऑक्सिडेशन होऊन
तुम्हाला ATP प्लस CO2 प्लस वॉटर मॉलिक्युल्स भेटतात. म्हणजेच तुम्हाला आता ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होऊन एनर्जी भेटली आहे, जी की ATPच्या फॉर्ममध्ये आहे. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट आणि CO2 आणि H2. तर आता बघा ह्या प्रोसेसमध्ये काय झालं, तर इथे ऑक्सिडेशन प्रोसेस झाली, म्हणजेच इथे ऑक्सिजन जो आहे तो गेन झाला आणि इथे CO2 रिलीज झाला. त्यामुळे ही आहे मग रेस्पिरेशन आणि सेलच्या लेवलला होत आहे, म्हणजे खूप स्मॉल स्केलला होत आहे, त्यामुळे हिला म्हणतात मग सेल्युलर रेस्पिरेशन. ठीक आहे. तर आता तुम्हाला आय थिंक कळलं आहे की सेल्युलर रेस्पिरेशन काय आहे. त्यात 3 स्टेप्स होतात आणि त्या कुठल्या आहे त्यासुद्धा तुम्हाला कळल्या आहे. आता ह्या ज्या 3 स्टेप्स आहेत ॲक्च्युली खूप फास्ट होतात आणि ही प्रत्येक स्टेप पुन्हा आणखी खूप डिटेलमध्ये तुम्हाला 11-12मध्ये आहे. हे तुम्हाला जस्ट होतं ना, हे वरवरचं होतं, खूप वरवरचा भाग होता. याचा खूप डिटेलमध्ये तुम्हाला 11-12मध्ये आहे. ओके. तर आता तुमच्या पुस्तकात तुम्हाला ATP विषयी माहिती दिली आहे, ती मी तुम्हाला आता सांगतो आहे. ओके. तर बघा ATPचा अर्थ होतो ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. A फॉर ॲडेनोसिन, T फॉर ट्राय आणि P फॉर फॉस्फेट. त्याचं स्ट्रक्चर कसं असतं बघा ते लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. ह्यात ॲक्च्युली असतात एक ॲडेनोसिन जो की एक नायट्रोजिनस कंपाऊंड आहे. ओके. एक नायट्रोजिनस कंपाऊंड असतो ॲडेनोसिन. 3 फॉस्फेटचे मॉलिक्युल्स असतात. हा एक फॉस्फेट आहे, हा दुसरा फॉस्फेट आणि हा तिसरा, आणि ते एकमेकांना कोवॅलंट बॉन्डनी जुडलेले असतात. आणि एक असते रायबोज शुगर. ठीक आहे. ही एक पेंटोज शुगर आहे. सो एक नायट्रोजिनस बेस, एक पेंटोज शुगर आणि 3 फॉस्फेट मॉलिक्युल्स जॉईन बाय कोवॅलंट बॉन्ड. ठीक आहे. तर हे सिम्पल स्ट्रक्चर असतं ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, म्हणजेच ATP मॉलिक्युल्सचं, ज्यामध्ये आपल्याला बॉडीला लागणारी एनर्जी स्टोअर असते. ठीक आहे. मग आता ही एनर्जी भेटते कुठून, तर याआधी मी तुम्हाला सांगितलं आहे की जे बॉन्ड्स असतात त्यांना ॲक्च्युली बनायलासुद्धा एनर्जी लागते आणि तोडायलासुद्धा एनर्जी लागते. ठीक आहे. म्हणजे बनायला नेमकं ते एनर्जी घेतात आणि तोडण्यासाठी ते एनर्जी रिलीज करतात. तर ॲक्च्युली जेव्हा आपल्या बॉडीला मग एनर्जीची गरज असते तेव्हा हे जे बॉन्ड्स आहेत फॉस्फेट ग्रुपमधले ते तोडले जातात. म्हणजे हा जर बॉन्ड इथून ब्रेक होणार तर आता काय भेटलं आहे बघा, एक फॉस्फेट इथे निघला आहे, म्हणजे आता काय झालं, ॲडेनोसिन डायफॉस्फेट, त्याला ADP म्हणतात. इथे ट्राय मीन्स 3. ओके. आपल्याकडे 3 फॉस्फेट होते म्हणून ट्रायफॉस्फेट. आता एक फॉस्फेट निघाला आहे, तर आता झालं आहे ॲडेनोसिन डायफॉस्फेट. तर आता हा जो बॉन्ड जेव्हा ब्रेक होतो यातून एनर्जी निघते, जी की आपली बॉडी मग यूज करते कुठले कामं असतील त्याला. ठीक आहे. मग इथे हा बघा स्ट्रक्चर, इथे हा बॉन्ड ब्रेक झाला आहे आणि इथून हा फॉस्फेट वेगळा झाला आहे आणि एनर्जी प्लस इथे रिलीज झाली आहे बघा. ओके. तर त्यामुळेच ह्या जो ATP मॉलिक्यूल आहे त्याला म्हणतात एनर्जी करन्सी. करन्सी म्हणजे काय, चलन. ओके. पैसा, चलन. आपलं जसं की आपल्या भारतात चलन आहे रुपये, तसंच एनर्जीचं आपल्या बॉडीमधलं जे करन्सी आहे ते आहे ATP. ओके. एनर्जीचं चलन त्याला म्हणतात एनर्जी करन्सी ऑफ दी सेल. कशाला, तर ATP मॉलिक्यूलला. आणि ह्यात एनर्जी कशा स्टोअर असते, तर हे जे बॉन्ड्स आहेत कोवॅलंट बॉन्ड, ज्यामुळे फॉस्फेट ॲटम्स जॉईन झाले आहेत, त्यामध्ये एनर्जी स्टोअर असते. ओके. आणि हे ब्रेक होतात आणि आपल्याला मग एनर्जी मिळते. बरं, आता एक गोष्ट लक्षात घ्या की मी तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही अन्न खाल तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्स येणार, ग्लुकोजचे मॉलिक्युल्स येणार आणि त्यातून तुम्हाला एनर्जी मिळणार. बरोबर. पण समजा तुम्ही जर उपवास ठेवला 2 दिवसासाठी, समजा काहीच खाल्लं नाही तुम्ही, मग आता काय होणार, तर तुम्हाला कार्बोहायड्रेट्स अन्नामधून मिळणार नाही. बरोबर. त्यामुळे तुम्हाला ग्लुकोज मिळणार नाही आणि परिणामी एनर्जी बनणार नाही. मग तुम्ही तुमची बॉडी जिवंत कशी ठेवणार, किंवा तुमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कशा काय करणार. तर मग अशा परिस्थितीमध्ये आपली बॉडी काय करते, तर आपल्या बॉडीमध्ये जे लिपिड्स असतात आणि जे प्रोटीन्स असतात त्यांना यूज करते आणि त्यांच्यापासून एनर्जी बनवते. तर तुम्ही पाहिलं आहे की प्रत्येक बॉडी जी आहे, त्या सेल जी आहे ती प्रोटीन्स बनवत असते. आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं आहे. ओके. आणि प्रत्येक बॉडीमध्ये जे लिपिड्स आहेत ते सुद्धा फॅटच्या स्वरूपात स्टोअर केलेले असतात. आपल्या बॉडीवर जे ज्याला आपण मांस म्हणतो, चामडं जे काय, आता हे बघा. ओके. तर ते ॲक्च्युली लिपिड्स असतात जे की फॅट्सच्या स्वरूपात आपल्या बॉडीमध्ये असतात, बॉडीवर असतात ॲक्च्युली. ओके. सो
मग जेव्हा कार्बोहायड्रेट्स नसतात तेव्हा आपली बॉडी मग लिपिड्स आणि प्रोटीन्सचा यूज करते आणि ह्या लिपिड्सला ती नंतर ब्रेकडाऊन करते फॅटी ॲसिड्समध्ये आणि प्रोटीन्सचं ब्रेकडाऊन होते मग नंतर अमायनो ॲसिड्समध्ये. ओके. आणि ह्या दोघांपासून म्हणजे फॅटी ॲसिड देन ॲसिटिल कोएन्झाईम एमध्ये कन्वर्ट होतात आणि अमायनो ॲसिड देखील अगेन ॲसिटिल कोएन्झाईम एमध्ये कन्वर्ट होतात आणि त्यानंतर पुढे मग TCA म्हणजे ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल होते. म्हणजे बघा आता एनर्जी जी प्रोड्यूस केली जात आहे ती लिपिड्स आणि प्रोटीन्सद्वारे केली जात आहे जर कार्बोहायड्रेट्स नसतील तर. ओके. लिपिड्स कन्वर्ट केले जातात फॅटी ॲसिड्समध्ये आणि ते पुढे कन्वर्ट केले जातात ॲसिटिल कोएन्झाईम एमध्ये. तसेच प्रोटीन्स अमायनो ॲसिडमध्ये कन्वर्ट केले जातात आणि अमायनो ॲसिड अगेन ॲसिटिल कोएन्झाईम एमध्ये कन्वर्ट केले जातात आणि त्याच्यानंतर मग पुढे सेकंड स्टेप जी की आहे मग ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल आणि ती होते आणि त्यानंतर थर्ड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन आणि त्यातून आपल्याला मग ATPच्या स्वरूपात एनर्जी भेटते. ओके. आता ही जी TCA आहे तिलाच म्हणतात आणखी एक गोष्ट आहे नाव आहे क्रेब्स सायकल म्हणतात. का बरं तर ॲक्च्युली जे सायंटिस्ट होते सर हॅन्स क्रेब त्यांनी या सायकलचा पहिल्यांदा डिस्कवर केली जगासमोर मांडली म्हणून त्यांच्या नावावरून ह्या ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकलला क्रेब्स सायकलसुद्धा म्हणतात. ओके. तर इथे बघा इथे तुम्हाला हा सिम्पल एक टेबल दिला आहे किंवा एक टी डायग्राम दिलेली आहे. त्यातून तुम्हाला लक्षात येईल की जी एरोबिक रेस्पिरेशनची प्रोसेस आहे किंवा एनर्जी प्रोडक्शनची जी प्रोसेस आहे ती कशी होते. तर लिपिड्स जर असतील तर ते कन्वर्ट होतात आधी फॅटी ॲसिड्समध्ये त्यांना कन्वर्ट केलं जातं ॲक्च्युली. ओके. रिॲक्शन्सद्वारे आणि त्यातून पुढे ॲसिटिल कोएन्झाईममध्ये ते कन्वर्ट होतात. नेक्स्ट जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते ग्लायकोलिसिस होणार त्यांचा आधी आणि त्यातून आपल्याला पायरुविक ॲसिड भेटणार. नंतर हे पायरुविक ॲसिड ॲसिटिल कोएन्झाईम एमध्ये कन्वर्ट होणार आणि पुढे अगेन TCA म्हणजेच त्याला की क्रेब्स सायकलसुद्धा म्हणतात ती होणार आणि तसेच प्रोटीन्ससुद्धा अगेन अमायनो ॲसिड्समध्ये कन्वर्ट होणार आणि त्यातून ॲसिटिल कोएन्झाईम आणि क्रेब्स सायकल आणि पुढे आपल्याला CO2 H2 आणि एनर्जी भेटणार. तरी सिम्पल डायग्राम आहे जे की तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. तर हा सर्व पार्ट जो आत्तापर्यंत आपण पाहिला तो होता एरोबिक रेस्पिरेशन जे की ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होतं. ओके. जवळपास सर्व मोठ्या ॲनिमल्समध्ये प्लांट्समध्ये एरोबिक रेस्पिरेशनच होतं. तर आता आपण बघणार आहोत अनएरोबिक रेस्पिरेशन जे की ऑक्सिजनच्या अब्सेन्समध्ये होतं. म्हणजेच काय तर असे ऑर्गॅनिझम्स आता हे काही प्लांट्समध्ये सुद्धा अनएरोबिक रेस्पिरेशन होतं काही ॲनिमल्समध्ये सुद्धा मोठ्या ॲनिमल्समध्ये सुद्धा अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. ते विदाऊट ऑक्सिजन रेस्पिरेशन करतात. कसं तर ते पाहू आपण. परंतु अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय मग जे की ऑक्सिजनच्या अब्सेन्समध्ये होतं ते. ओके. मग आता कुठल्या ॲनिमल्समध्ये हे मोस्टली पाहायला मिळतं तर जे बॅक्टेरियाज आहेत जे की खूप स्मॉल असतात बरोबर तर त्यांच्यामध्ये मेनली अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. म्हणजे त्यांची जी एनर्जी ते प्रोड्यूस करतात ते कशाद्वारे प्रोड्यूस करतात तर विदाऊट ऑक्सिजन म्हणजे ते ऑक्सिजन यूज करत नाही एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी. ओके. मग यांच्यामध्ये कशा पद्धतीने होतं ते तर यांच्यामध्ये सुद्धा 2 स्टेपमध्ये होतं ते रेस्पिरेशन. पहिली आहे सिम्पल ग्लायकोलिसिस आणि सेकंड आहे फर्मेंटेशन. ओके. आता ग्लायकोलिसिस म्हणजे तीच जी आधी इथे झाली होती सायटोप्लाझममध्ये ज्यात जो ग्लुकोज मॉलिक्यूल आहे तो ब्रेकडाऊन होणार पायरुविक ॲसिडमध्ये. ओके. आणि हा जो पायरुविक ॲसिड आहे त्याचं पुढे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स फॉर्म होतील किंवा मग त्याचं अल्कोहोल फॉर्म होणार कशाद्वारे तर फर्मेंटेशनद्वारे. ओके. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये ग्लायकोलिसिसद्वारे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन पायरुविक ॲसिड फॉर्म होणार. ठीक आहे. आणि हा जो पायरुविक ॲसिड आहे त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये फर्मेंटेशन होऊन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स फॉर्म होतील किंवा अल्कोहोल फॉर्म होतील. ओके. आणि यासाठी वेगवेगळे एन्झाईमसुद्धा देन यूज केले जातात. ओके. जसं की एरोबिक रेस्पिरेशनमध्ये NADH2 FADH2 होत्या तसंच इथे सुद्धा वेगवेगळ्या डिपेंडिंग अपॉन ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम त्या व्हॅरी करतात तर एन्झाईमसुद्धा यूज केल्या जातात. आता फर्मेंटेशन म्हणजे नेमकं काय तर अल्कोहोल फॉर्म होते बेसिकली यात. म्हणजे तुम्ही दारू वगैरे ऐकलं असेल बरोबर आहे. तर
ती ॲक्च्युली फर्मेंटेशन ह्या प्रोसेसद्वारेच तयार केली जाते. ओके. मग आता हे अनएरोबिक रेस्पिरेशन आणखी कुठल्या ऑर्गॅनिझम्समध्ये वगैरे होतं का? तर येस होतं. जसं की बॅक्टेरियामध्ये होतंच, परंतु काही जे मोठे प्लांट्स आहेत किंवा ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. जसं की त्यात तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ सांगतो की सीड्स. ओके, जे बीज ज्याला आपण म्हणतो. तर बघा, जेव्हा तुम्ही त्यांना जमिनीमध्ये टाकता आणि त्यांच्यावरून माती टाकता तर तेव्हा ऑब्व्हियसली त्यांना ऑक्सिजन भेटणार नाही. ओके, परंतु त्यांना जर पाणी भेटलं तर ऑब्व्हियसली ते जर्मिनेट होणार. म्हणजेच काय, तर त्यांना आता त्यांच्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी एनर्जीची गरज पडेल, परंतु ऑक्सिजन तर नाही आहे. तर अशावेळी ते मग करतात अनएरोबिक रेस्पिरेशन. ओके, आणि त्यातून मग ते आपली एनर्जी प्रोड्यूस करतात. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या की इथे खूप कमी अमाऊंटमध्ये एनर्जी प्रोड्यूस होते. बरोबर, म्हणजेच सगळ्यात चांगली कुठली आहे मग एरोबिक रेस्पिरेशन आहे. कारण अनएरोबिकमध्ये खूप कमी अमाऊंटमध्ये एनर्जी प्रोड्यूस होते, परंतु जे बॅक्टेरियाज वगैरे आहे ते खूप स्मॉल असतात. त्यामुळे छोटीशी जरी एनर्जी असली तरी त्यांचं काम चालून जातं, म्हणजे पुरेशी एनर्जी त्यांना प्रोड्यूस होते तिथे. सीड्सनासुद्धा पुरेशी एनर्जी पाहिजे, नंतर ते मग स्वतःचं अन्न, पाणी आल्यावर स्वतःचं अन्न स्वतः ते तयारी करतात. बरोबर. तसंच सेकंड जे एक्झाम्पल तुम्हाला सांगू इच्छितो ते म्हणजे आपले मसल सेल्स. ओके, मसल म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असतात त्याच. ओके, तर आता बघा, तुम्ही जर सपोज हाताचा वगैरे व्यायाम केला, ओके, एक्सरसाइज केली, तर काय होणार, आता तुमचं काम वाढलं आहे, म्हणजेच तुमची एनर्जी जी आहे ती जास्त खर्च होत आहे. मग ऑब्व्हियसली ऑक्सिजनचा पुरवठा तिथे वाढणार. मग अशावेळी काय होतं, तर तुम्ही समजा हाताचा व्यायाम करत असाल तर अशावेळी तिथे खूप ऑक्सिजन सप्लाय केलं जातं. त्यामुळे सेल्स जे आहे ते मग खूप झपाट्याने ऑक्सिजन घेतात. तर अशावेळी काय होतं, काही सेल्सना ऑक्सिजन भेटतच नाही, परंतु त्यांना एनर्जी तर प्रोड्यूस करावी लागेल कारण तुम्ही ॲक्टिव्हिटी करत आहात. तर अशावेळी ते मग अनएरोबिक रेस्पिरेशन करतात आणि तिथे नंतर लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस होतं. ओके, म्हणजे बघा, ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम इथे डिफरंट प्रोडक्ट्स भेटत आहे. काही ठिकाणी ऑर्गॅनिक ॲसिड्स भेटत आहे तुम्हाला, कंपाऊंड्स म्हणजे ऑर्गॅनिक ॲसिड्स इथे मेनली फॉर्म होतात. तर काही ठिकाणी अल्कोहोल, तर काही ठिकाणी लॅक्टिक ॲसिड तुम्हाला भेटतं आहे बघा. ओके, त्यामुळेच जेव्हा तुम्ही एक्सरसाइज वगैरे करता तर तिथे लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस होतं आणि आपल्याला नंतर थकवा जाणवतो. तिथे गुठळ्या वगैरे आलेल्या तुम्हाला दिसतील जेव्हा तुम्ही एक्सरसाइज वगैरे करता. ओके, सुरुवातीला वगैरे, तर तिथे ॲक्च्युली लॅक्टिक ॲसिड फॉर्म होतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मग अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. ओके, तर आता तुमच्या पुस्तकात बघा, इथे तुम्हाला काही क्वेश्चन दिले आहे की विच टाईप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन परफॉर्म्स कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. ओके, तर कुठलं सेल्युलर रेस्पिरेशन परफॉर्म करतं कंप्लीट ऑक्सिडेशन, तर ते आहे मग एरोबिक रेस्पिरेशन. ओके, कारण त्यात कम्प्लिटली ऑक्सिडाईज होतं ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये. ओके, सो एरोबिक रेस्पिरेशन इज द आन्सर. सेकंड बघा की विच सेल ऑर्गॅनले इज नेसेसरी फॉर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. तर आन्सर आहे मग मायटोकॉन्ड्रिया. ओके, कारण इथेच होतं कंप्लीट ऑक्सिडेशन ग्लुकोजचं. ठीक आहे. आणि इथे बघा, इथे तुम्हाला अनएरोबिक रेस्पिरेशनचे जो फ्लो चार्ट आहे किंवा टी डायग्राम तुम्हाला इथे दिलेली आहे. त्यात बघा, मेन जो असणार तो कार्बोहायड्रेट ग्लुकोजच असणार. ओके, तर हा ग्लुकोज याचं ग्लायकोलायसिस होणार आणि पायरुविक ॲसिड फॉर्म होणार, परंतु सिम्पली नंतर TCA म्हणजे ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल होणार नाही, तर फर्मेंटेशन होणार आणि मग डिफरंट प्रोडक्ट्स फॉर्म होणार. जसं की इथे बघा, विनेगार, विटॅमिन्स, ओके, आणि वेरियस मायक्रोब्सचे यूज करतात. ओके, तसंच काही ऑर्गॅनिझम्समध्ये पायरुविक ॲसिड फर्मेंटेशन आणि इथे अल्कोहोल फॉर्म झालं आहे. ओके, जे की नंतर यीस्ट वगैरे यूज करतात. तसंच काहीमध्ये पायरुविक ॲसिड फर्मेंटेशन नंतर लॅक्टिक ॲसिड, ओके, ह्युमन्समध्ये, जे की मग इरिथ्रोसाइट्समध्ये किंवा मसल सेल्समध्ये वगैरे पाहायला मिळतं. ओके, तर हा सुद्धा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे मग. ओके, तर आता एरोबिक रेस्पिरेशन, अनएरोबिक रेस्पिरेशन काय आहे आणि ह्युमन बॉडीमध्ये एनर्जी प्रोडक्शन कशा पद्धतीने होतं, आय थिंक आता तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजलं असावं. ओके, तर माझं शिकवणं आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा याला नक्की शेअर करा. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.